अरे त्याच्या उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या सामनाच्या वृत्तपत्रामध्ये आमच्या मराठा माता भगिनींबद्दल मूक मोर्चाचं कार्टून छापलेलं। मग तेव्हा उद्धव ठाकरेची माफी जनतेने का स्वीकारली? ते कार्टून संजय राजाराम राऊतला कोणी छापायला दिलेलं? मग तेव्हा उद्धव ठाकरेला जोडे का मारले नाहीत? म्हणून ह्यांच्यासारख्या शिवद्रोही आणि हिंदू द्वेष्टी लोकांनी ना दुसऱ्यांवर बोट उचलू नये। तुझ्या स्वतःच्या वृत्तपत्रामध्ये जेव्हा शिवप्रेमींची आणि हिंदू मराठा माता भगिनींचा अपमान झालेला ना, तेव्हा तुझ्या थोबाडावर कुलूप लागलेलं। पण तू काय बोलण्याची हिंमत करू नकोस। छत्रपती शिवरायांच्या नावाने हे घाणेरडं राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचे लोक आहेत। त्यांना आपटेने केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, कारण की आम्ही सगळे शिवप्रेमी आहोत। पण आपटेने केलेली चूक बद्दल जोडे मारणार। पण हडपसर पुण्यामध्ये एका पठाणनी जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचा दगडाने तोडून टाकली, तेव्हा ह्यांच्यातलं कोणी बाहेर आलेलं नाही, तेव्हा जोडे मारलेलं नाही। म्हणजे आपटेला एक न्याय आणि पठाणला दुसरा न्याय। हे ह्यांचे दुतोंडी हे लोक सगळे राज्यकर्ते आहेत किंवा शिवप्रेमी आहेत। कारण का जो खरा शिवप्रेमी आहे तो कधी जातपात धर्म बघणार नाही, कोणाचा आडनाव बघणार नाही। पण जो शिवरायांच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात एकच भूमिका घेईल। पण ह्यांची आपटेंच्या विरोधात एक भूमिका आणि पठाणच्या विरोधात भूमिका, हे असे हिंदू द्वेषी आहेत। आता तो आपटे कुठल्या बिळात बसला असेल, जगाच्या पाठीवर कोण त्या आपटेला वाचवणार? ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार, ना कोणी वाचवणार। शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणच नाही। आम्हाला कोणाला त्या बाबतीत राजकारण करायचं नाही। स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR करून आलेले आहे। आता तो कुठल्याही बिळामध्ये बसला असेल त्याला बाहेर शोधून काढू ना, आणि नुसतं काढणार नाही नंतर आपटणार पण त्याला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।